रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला क्षमा या विषयावर हा भाग ऐकवणार आहे. मनाचे कान करून ऐका, आनंद घ्या. क्षमा कोणाला करावी, कोणाला करू नये. क्षमा हे दुधारी शस्त्र आहे. एकच बाजू क्षमेची नाही, तर क्षमेचा मोठा आवाका आहे. आणि म्हणून संत काय म्हणतात ते अगोदर आपण बघूया आणि मग पुढे बघूया. तुकाराम महाराज, क्षमा शस्त्र जया नराचे या हाते, क्षमा शस्त्र जया. ज्या मनुष्याच्या हातामध्ये क्षमा रूपी शस्त्र आहे, दोष्ट तया प्रति काय करी. तुकाराम महाराज म्हणतात त्याला दुष्ट माणूस काय करणार. तेव्हा क्षमा हे फार मोठं शस्त्र आहे आणि शास्त्र आहे. त्याला उदाहरण देताना महाराज म्हणतात, तृण नाही तेथे पडेला दावाग्नी, जायतो विधनिया पेयाप. तृण नाही तेथे, तृण नाही तेथे पडेला दावाग्नी. जिथे गवत नाही तिथे जर अग्नी पडला तर तो आपोआप विझून जातो, कारण त्याला इंधन मिळत नाही, तो पेट घेऊन भडकत नाही. तो का म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित. महत्त्वाचा सिद्धांत महाराज सांगतात. सर्वांचं जर स्वहित असेल, स्वहित म्हणजे प्रत्येकांचं हित, तर क्षमा आहे. धरा अखंडित सुखरूप, तृण नाही तेथे पडेला दावाग्नी, तृण नाही तेथे. महाराज म्हणतात की धरा अखंडित सुखरूप. क्षमा ही अखंड धारा, तिचा आश्रय घ्या, क्षमा धारण करा, असं एक वाक्य प्रसिद्ध आहे. वा दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. तेव्हा इथे क्षमा हा फार महत्त्वाचा विषय आहे. तर तो धरा म्हणतात महाराज, कारण त्याच्यामुळे अखंड सुख तुम्हाला मिळणार आहे. धरा अखंडित. कशी आहे क्षमा? सुखरूप. तेव्हा क्षमा ही सगळ्यांना हितकारक आहे, सगळ्यांना सुख देणारी आहे. आणि ती धरा ज्यांनी ज्यांनी धारण केली त्यांचा जन्म, त्यांचं कृतार्थ झाले. ते कसे झाले आणि त्यांना क्षमेमुळं त्यांना काय फळ मिळालं, त्याच्याविषयी आपण एक दृष्टांत पाहूया. दृष्टांत महत्त्वाचा आहे. एका गंभीर गुन्ह्यामध्ये एका बाईला एका न्यायाधीशाने गंभीर शिक्षा दिली. शिक्षा अशी होती, तिला भर चौकामध्ये नागरिकाने दगडाने मारायचं, ठेचून तिचा जीव घ्यायचा. म्हणजे लोकांना सबक शिकवण्यासाठी त्या न्यायाधीशाने अशा प्रकारचा न्यायाचा म्हणजे शिक्षेचा पायंडा पाडायचं ठरवलं. झालं. आणि मग चौकामध्ये ठरलेल्या वेळेमध्ये सगळे नागरिक जमले. दगड हातामध्ये घेऊन लोकांना भांडणामध्ये मारामध्ये फार इंटरेस्ट असतो, स्वभावच असतो त्यांचा, मारामाऱ्या भांडणं वगैरे. आणि झालं. न्यायाधीशाची ते लोक वाट बघत होते. न्यायाधीश आले. न्यायाधीशाने सांगितलं का सुरू की दगडांनी मारायचं त्या बाईला मध्यभागी उभा केलं. लोक दगड हातामध्ये घेऊन थांबलेत. तेवढ्यात तो न्यायाधीश आला. आल्यानंतर त्यांनी असं निरीक्षण केलं आणि पाहतो इकडे तिकडे, तर त्याच वेळी नेमकं भगवान येशू ख्रिस्त येत होते, त्याच योगायोगाने. तर येत असताना त्या न्यायाधीशांनी त्यांना ओळखलं की अरे म्हणले हे महान तत्त्वज्ञ आहेत आणि शांतीचे क्षमेचे हे उपासक आहेत. तेव्हा आपण जी ही कठोर शिक्षा दिलेली आहे या बाईला, तर ही शिक्षा बरोबर आहे का नाही, तर यांचा अभिप्राय आपण घेऊ
असं त्या न्यायाधीशांना वाटलं आणि म्हणून ते थांबले. थांबल्यानंतर भगवान येशू ख्रिस्त तिथे जवळ आले. त्यांनी नमस्कार केला आणि त्यांनी ती हकीकत न्यायाधीशाने त्या भगवान येशूला सांगितले. म्हणाले, ही शिक्षा मी जी दिलेली आहे तर याचा अभिप्राय तुमच्याकडून पाहिजे आहे, तर कृपा करून तो अभिप्राय द्या, म्हणजे मग कार्यवाही सुरू करू आम्ही. तेव्हा भगवान येशू म्हणाले, तुम्ही दिलेली शिक्षा बरोबर आहे. सगळ्यांकडे त्यांनी असं पाहिलं आणि सज्जन हो, या बाईला जी शिक्षा न्यायाधीशाने दिलेली आहे ती बरोबर आहे, पण तुम्ही दगड हातामध्ये घेऊन ज्या बाईला मारणार आहात ना, तर त्यांनी फक्त दगड मारा की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एकही अपराध केलेला नाही. असं म्हटल्यानंतर प्रत्येकजण आत्मनिरीक्षण करायला लागला. अरे, आपण अमुक ठिकाणी तर भांडणं मारून मारामाऱ्या खेळलेल्या आहेत. कोणी म्हणतं अरे आपण अमुकाचं चोरलेलं आहे. असे वेगवेगळ्या प्रकाराने लोकांच्या मनामध्ये ते खदखदायला लागलं आणि त्यांचे काहींच्या हातातले दगड आपोआपच खाली गळून पडले आणि ते काही निघून गेले. म्हणले, अरे आपण अपराधी आहोत, जाऊ दे, काय करायचं, दगड दुसऱ्याला मारून गेले निघून ते. आणि मग झाल्यानंतर तिथे फक्त भगवान येशू आणि न्यायाधीश राहिले आणि ती बाई. त्या बाईची एवढी मोठी शिक्षा टाळल्यानंतर त्या बाईने हात जोडले, येशूला नमस्कार केला आणि म्हणाले, महाराज, मी धन्य आहे, मग क्षमस्व, मी अपराध केला म्हणून आणि माझी शिक्षा आपण एका विचाराने वाचवली. एका लहानशा विचाराने सुद्धा बघा सगळ्या लोकांचं परिवर्तन झालं आणि ह्या बाईचा पण पश्चाताप बाईला झाला. शास्त्र म्हणतात, अनुताप एवढा सखा जगी अनिक नाही या लोका, धडाडिल्या अनुताप देखा सकळ पातका निर्दाळे. अनुताप झाला पाहिजे, त्यालाच दुसरं नाव आहे पश्चाताप. पश्चातापेन शुद्धते. तेव्हा अनुताप होणारी माणसंच फक्त सुधारतात, असा याचा अर्थ आहे. तेव्हा काही लोकांना अनुताप होतच नाही, त्यांना क्षमा करायची का नाही, तर अनुताप होणाऱ्यांनाच क्षमा शास्त्राने सांगितलेले आहे. बघा ना, रावणाच्या सहवासात राहणारा तो बिभीषण भाऊ त्याचा, तर बिभीषणाने अनेक वेळा रावणाला सांगितलं की बाबा, त्या सीतेचं अपहरण केलंच ते काय बरोबर नाही, तू तर मरशीलच, पण इतर चांगले चांगले लोकसुद्धा मरतील, युद्ध होईल, तू ते करू नकोस, हे चांगलं नाही आहे. तर त्याने नाही ऐकलं. म्हणजे बिभीषण तिथे राहूनसुद्धा बिघडला नाही. त्या रावणाने लात मारली आणि त्याला गावाच्या बाहेर हाकलून दिलं. तो भगवान रामाला जाऊन मिळाला, पण दुष्टांच्या सहवासात नाही राहिला. म्हणजे दुष्टांचा सहवास असतानासुद्धा बिभीषण बिघडला नाही. इकडे रामायण बघा, रामायणामधली जी कैकेयी आहे, रामाची आई असूनसुद्धा ती सुधारली नाही, ती तशीच राहिली. रामाने चांगल्या प्रकारचा त्याला उपदेश केला, पण तिचा जो डोक्यात होता ना की माझ्या भरतालाच गादी वगैरे वगैरे सांगायचं काय, तर ती सुधारली नाही. दुसरीकडे बघा, दुर्योधनाला भगवान श्रीकृष्णाने अनेक उपदेश केले, पण तो सुधारला नाही. हे असं जे आहे ना, काही सुधारणारे लोक नसतात, त्यांच्यावर दया करायची का? आणि दया करण्यासाठी भगवान यांनी कृष्णाने किंवा बिभीषणाने रावणाला सांगितलं, मंदोदरीने अनेक लोकांनी सांगितलं, पण ते कधीही सुधारले नाही. युद्ध व्हावं लागलं आणि युद्धामध्ये त्यांना मारल्या गेले. म्हणजेच काय अर्थ होतो, काहीच लोक सुधारतात आणि काही लोक सुधरत नाहीत. ज्यांना सुधारण्याची इच्छा आहे, त्या बाईला पश्चाताप झाला. ती म्हणली, मी आता यापुढे असे गंभीर गुन्हे करणार नाही, गुन्हाच करणार नाही. मी आता लागल्यास येशूच्या त्या तांड्यामध्ये सामील झाली, ती शिष्य झाली. त्याची सांगायचा मुद्दा असा आहे की या गोष्टी जे सुधारणारे आहेत त्यांना क्षमा करा. आणि क्षमा वीरस्य भूषणम. कोणी क्षमा करावी? जे वीर आहेत, ज्यांच्यात प्रतिकार करण्याची शक्ती आहे आणि त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, तरी पण क्षमा त्यांनी केली तर त्याला ती भूषण ठरते.
ज्या लोकडा माणूस एक रस्त्याने चालला होता आणि दुसरा एक पैलवान असा रस्त्याने जर त्याला धक्का लागला, तो लोकडा जो होता ना काटकोळा, तो म्हणला, "ए, डोळे फुटलेत काय, अंगावर येतच काय, थोबडा देईन." आता तो पैलवानच होता, तो मला काय थोबाडा देतो, पुढं सरकला, तो मागं सरकला, पुढे ये पुढे ये. तो पुढं आला की तो मागं पळाला. तो थेट वर त्याच्या पटांगणात गेला घराच्या, असा वर ये. तो वर आला की तो लगेच मागच्या रोड पुढं खाली आला पटांगणात, असा पटांगणात ये. त्याने उडी मारून गचक्यान धरलं आणि काय रे म्हणले, काय करणार आहेस तू? तो म्हणला, बरं बरं, जा, तुला क्षमा केली. अरे तू क्षमाच करणार आहेस, तुझ्यात प्रतिकाराची शक्ती नाही. तेव्हा क्षमा वीरस्य भूषणम. क्षमा कोणी करावी, कोणाला करावी, याचंसुद्धा तंत्र आहे आणि शास्त्र आहे. म्हणून हा अभंग सांगितला, कारण या अभंगामध्ये कोणाला क्षमा करावी, कोणाला करू नये हे काही सांगितलेलं नाही आहे. हा, क्षमा शस्त्र जया नराच्या हाती, दुष्टतया प्रतिकाय करी, तृण नाही तेथे पडेला दावाग्नी, जाय तो विझोनी आपसया. तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वैत, धरा अखंडित सुखरूप. म्हणून क्षमा सगळ्यांनी धारण करा, असं संतांचं म्हणणं आहे. कारण आपल्यावर कोणी जोपर्यंत हल्ला करत नाही तोपर्यंत माणसं उपदेश करतात, नाही हाणला पाहिजे, त्याला अमुक केलं पाहिजे. अरे पण तुला जर हाणायला कोणी आलं तर मग चालेल का? तर क्षमा दुहेरी असते आणि म्हणून आपण क्षमा करायचं शिकलं पाहिजे. कोणाला कसं वगैरे हा तपशील मोठा आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की संतांनी मात्र क्षमा केली. मग तुकाराम महाराजांचे उदाहरणं आहेत, नाथ महाराजांची तर अनेक उदाहरणं आहेत की त्यांनी कसं कसं क्षमा केली आणि कसं लोकांवर परिवर्तन. आणि म्हणूनच आत्ता भगवान येशूचंही उदाहरण आपल्याला सांगितलं. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत राहा, ज्ञान वाटीत राहा. रामकृष्ण हरी.